नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कृषी रत्न अकॅडमीवर आपले हार्दिक स्वागत. बघा, आज आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. बघा, तुम्हाला माहिती असेल की BSc ॲग्रीच्या ॲडमिशन प्रोसेस स्टार्ट झालेल्या आहे. तर मग अशामध्ये आपल्याला प्रश्न पडतो की आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणकोणते गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत BSc ॲग्रीचे, की ज्या ठिकाणी आपण अप्लाय करू शकतो, किंवा आपल्या लोकल एरियामध्ये कोणकोणते कॉलेज अवेलेबल आहे. ठीक आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण BSc ॲग्रीला BSc ॲग्रीचे असणारे गव्हर्नमेंट कॉलेज कोणकोणते आहे ते डिस्कस करणार आहोत. तर बघा, महाराष्ट्रामध्ये 4 कृषी विद्यापीठं आहेत. ठीक आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, त्यानंतर डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, त्यानंतर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी, त्यानंतर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली. ही 4 कृषी विद्यापीठं आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. आणि या अंतर्गत काही गव्हर्नमेंट कॉलेजेस असतात. ठीक आहे. तर ते कोणकोणते आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत, जेणेकरून आपल्याला जेव्हा आपण ऑप्शन फॉर्म भरू. ठीक आहे. आता पहिले आपल्याला रजिस्ट्रेशन आणि ऍप्लिकेशन फॉर्म करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय, ऑप्शन फॉर्म कॉलेजचा द्यायचा आहे, कॉलेजच्या प्रिफरन्स द्यायचे आहे. ठीक आहे. त्याच्या डेट्स वाईज पण आपण एक व्हिडिओ बनवू की कोणत्या दिवशी काय करायचंय. तो पण व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलला येऊन जाईल. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर बघा, आता आपण बघू महात्मा फुले कृषी विद्यापीठ जे आहे त्याच्या अंतर्गत येणारे BSc ॲग्रीचे कॉलेजेस. बघा, पहिलं कॉलेज आहे तुमचं गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर, शिवाजीनगर, पुणे. ठीक आहे. पुणे या ठिकाणी असणारं एक कॉलेज आहे. आणि त्याचा कॉलेज कोड जो आहे तो आहे 111-01. बघा, कॉलेज कोड बद्दल एक डिस्क्लेमर आपण म्हणू की कॉलेज कोड जे आहे ते मी या ठिकाणी दिलेले आहे, पण तरी सुद्धा आपण प्रॉस्पेक्टस जे BSc ॲग्री ॲडमिशनचं त्यामधून चेक करून घ्यावे. ठीक आहे. त्यानंतर दुसरं कॉलेज आहे राजश्री शाहू महाराज गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर. ठीक आहे. कुठलंही हे कोल्हापूर या ठिकाणचं कॉलेज आहे. त्याचा कॉलेज कोड आहे 111-02. त्यानंतर तिसरं कॉलेज आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर. कुठलं आहे, धुळे. धुळे या ठिकाणी असणारे कॉलेज आहे. त्याचं कॉलेज कोड आहे 111-03. ठीक आहे. त्यानंतर 4 नंबरचं कॉलेज आहे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर. कुठलं आहे, नंदुरबार. ठीक आहे, नंदुरबार. त्याचा कॉलेज कोड आहे 111-16. ठीक आहे. त्यानंतर नंतरचं 5 नंबरचं कॉलेज आहे MPKV राहुरी अंतर्गत यशवंतराव चव्हाण गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर, कराड. कुठे आहे, कराड. त्याचं डिस्ट्रिक्ट आहे सातारा. त्याचा कॉलेज कोड जो आहे तो 112-85. ठीक आहे. त्यानंतरचं कॉलेज आहे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर, मुक्ताईनगर, डिस्ट्रिक्ट जळगाव. जळगावला असणारं हे कॉलेज आहे. ठीक आहे. त्याचा कॉलेज कोड आहे 112-98. त्यानंतर बघा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर, हळगाव, तालुका जामखेड, डिस्ट्रिक्ट अहिल्यानगर. ठीक आहे. हे सुद्धा कॉलेज गव्हर्नमेंट आहे, महात्मा फुले कृषी विद्यापीठाअंतर्गत असणार. त्याचा कॉलेज कोड जो आहे 113-01. 113-01. त्यानंतर नंतरचं कॉलेज आहे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर, छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुल, काष्टी, तालुका मालेगाव, डिस्ट्रिक्ट नाशिक. हे सुद्धा एक नवीन झालेलं आहे. ठीक आहे. आता हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हे सुद्धा नवीन कॉलेज आहे. आणि हे सुद्धा गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर, कोणतं, काष्टी, तालुका मालेगाव, डिस्ट्रिक्ट नाशिक. हे सुद्धा एक नवीन कॉलेज झालेलं आहे. ठीक आहे. त्याचा कॉलेज कोड आहे 113-03. ठीक आहे. तर हे होते तुमचे महात्मा फुले कृषी विद्यापीठाअंतर्गत असणारे गव्हर्नमेंट कॉलेज. आता आपल्याला बघायचंय डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत कोणकोणते गव्हर्नमेंट कॉलेज आहेत. ठीक आहे. तर पहिले तुमचं गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर अकोला. अकोला या ठिकाणी असणारे हे कॉलेज आहे. त्याचा कॉलेज कोड आहे 111-04. ठीक आहे. 111-04 अकोला या ठिकाणी हे कॉलेज आहे.
आता आपण डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाअंतर्गतचे कॉलेज बघतोय. त्यातलं दुसरं कॉलेज आहे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर, नागपूर या ठिकाणी असणारे कॉलेज आहे. त्याचं कॉलेज कोड आहे 111-05. त्यानंतर आहे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर गडचिरोली. गडचिरोली या ठिकाणी असणारे कॉलेज आहे 111-06. त्याचा काय कॉलेज कोड आहे. त्यानंतर बघा, नंतर आहे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर मूल, डिस्ट्रिक्ट चंद्रपूर. चंद्रपूर या ठिकाणी ही कॉलेज आहे. हे कॉलेज नवीन आहे. ठीक आहे. नवीन जे कॉलेज आले त्यापैकी एक आहे. त्यानंतर आहे भाऊसाहेब फुंडकर गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर. ठीक आहे. हे बुलढाणा या ठिकाणी असणारं कॉलेज आहे. आणि हे सर्वात नवीन म्हणजे अलीकडेच हे कॉलेज स्थापन झालेलं आहे. याच्यामधून अजून बहुतेक एकही बॅच पासआउट अजून झालेली नाहीये. ठीक आहे. भाऊसाहेब फुंडकर गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर बुलढाणा, त्याचा कॉलेज कोड 113-14. ठीक आहे. त्यानंतर बघा, त्यानंतर एक डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाअंतर्गत जे कॉलेज आहे ते श्री शिवाजी एडेड कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर अमरावती. आता हे सेमी गव्हर्नमेंट टाईपमध्ये येतं. श्री शिवाजी एडेड कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर अमरावती, कॉलेज कोड 117-06, सॉरी 111-07. त्यानंतर सेम एडेड म्हणजे सेमी गव्हर्नमेंट टाईपमध्ये आनंद निकेतन एडेड कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर. ठीक आहे. कुठे? चंद्रपूर. त्याचा कॉलेज कोड आहे 111-08. हे होते तुमचे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाअंतर्गत असणारे गव्हर्नमेंट कॉलेज. त्यानंतर आपल्याला बघायचंय वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाअंतर्गत कोणकोणते कॉलेजेस गव्हर्नमेंटचे आहेत. त्यातलं पहिलं आहे तुमचं गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर परभणी, कॉलेज कोड 111-09. ठीक आहे. त्यानंतर आहे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर लातूर, याचा कॉलेज कोड आहे 111-10. त्यानंतर तिसरं कॉलेज आहे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर बदनापूर. ठीक आहे. हे त्याचं डिस्ट्रिक्ट आहे जालना, बदनापूर या ठिकाणी असणार आहे. त्याचा कॉलेज कोड आहे 111-11. ठीक आहे. हे तीन जे आहे, बघा. त्यानंतर 4 नंबरचं सुद्धा बघा गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर ॲट पोस्ट अंबेजोगाई, डिस्ट्रिक्ट कुठे? बीड, आणि त्याचा कॉलेज कोड आहे 111-12. ठीक आहे. अंबेजोगाईचं हे गव्हर्नमेंट कॉलेज आहे. ठीक आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाअंतर्गत येतं. त्यानंतर 5 नंबरचं कॉलेज बघा गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर धाराशिव तेर रोड, किनी पाटी, तालुका डिस्ट्रिक्ट धाराशिव. ठीक आहे. धाराशिव तालुका आहे त्याचा, सॉरी तालुका आणि डिस्ट्रिक्ट सुद्धा धाराशिव आहे. आणि त्याचा पत्ता सुद्धा दिलेला आहे. त्याचा कॉलेज कोड बघा 111-13. त्याच्यानंतर 4 नंबरचं गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर, सॉरी 6 नंबरचं कॉलेज आहे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाअंतर्गत गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर गोळेगाव, तालुका औंढा, औंढा नागनाथ, डिस्ट्रिक्ट हिंगोली. कॉलेज कोड दिलेला आहे 111-15. तुम्हाला सांगितलं मी कॉलेज कोड व्हेरीफाय करायचे आहे कशामध्ये? तुमच्या प्रॉस्पेक्टस जे आहे ऍडमिशनचं त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर 7 नंबरचं कॉलेज आहे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर. ठीक आहे. पाडेवाडी नाका, नांदेड. ठीक आहे. आता इथे एक सूचना दिलेली आहे प्रॉस्पेक्टसमध्ये. आता हे जे कॉलेज आहे ते कुठं सध्या सुरू आहे बघा, बहुतेक नवीन कॉलेज आहे. कॉलेज विल रन ॲट कॅम्पस ऑफ कॉटन रिसर्च सेंटर नांदेड अंटील फर्दर अरेंजमेंट. म्हणजे या कॉलेजला स्वतःची बिल्डिंग नसल्यामुळे सध्या हे कॉलेज कॉटन रिसर्च सेंटर जे आहे नांदेडचं त्या ठिकाणी सध्या सुरू आहे. त्याचं कॉलेज कोड आहे 113-19. ठीक आहे. त्याच्यानंतर दिलेलं आहे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर जिरेवाडी, तालुका परळी, परळी वैजनाथ, डिस्ट्रिक्ट बीड. आता याचे सुद्धा बहुतेक बहुतेक बरं का याची सुद्धा स्वतःची बिल्डिंग नसल्यामुळे त्याचा प्रेझेंट ॲड्रेस आता दिलेला आहे वैजनाथ कॉलेज परळी. प्रेझेंट ॲड्रेस दिलेला आहे. स्वतःची बिल्डिंग कदाचित या गव्हर्नमेंट कॉलेजला नसल्यामुळे सध्याचा ॲड्रेस दिलेला आहे वैद्यनाथ कॉलेज परळी. ठीक आहे. कॉलेज कोड आहे 113-20. ठीक आहे. त्यानंतर बघा 9 नंबरचं कॉलेज आहे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाअंतर्गत गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर ॲट पोस्ट लिखेवाडी. ठीक आहे. तालुका सिल्लोड, डिस्ट्रिक्ट छत्रपती संभाजीनगर. आता हे सुद्धा ॲग्रिकल्चर कॉलेज असं दिसतंय की याला स्वतःची बिल्डिंग आहे की नाही. कारण की बघा प्रेझेंट ॲड्रेस दिलेला आहे नॅशनल ॲग्रिकल्चर रिसर्च प्रोजेक्ट अपोजिट महानुभव आश्रम, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर कॅम्पस. त्याचा कॉलेज कोड दिलेला आहे 113-21.
त्यानंतर बघा, दापोलीमध्ये असणारे बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामध्ये असणारे गव्हर्नमेंट कॉलेज, एकच कॉलेज आहे ते बघून घ्या. गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर ॲट पोस्ट दापोली, डिस्ट्रिक्ट रत्नागिरी, आणि कॉलेज कोड 111-14. तर ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काय डिस्कस केलं की गव्हर्नमेंट कॉलेज कोणकोणते या आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा चारही कृषी विद्यापीठामध्ये मध्ये असणारे गव्हर्नमेंट कॉलेज BSc ॲग्रिकल्चरचे, त्याची माहिती घेतली. आता नवीन नेक्स्ट जो व्हिडिओ येईल त्याच्यामध्ये आपण आता जी ऍडमिशन प्रोसेस आहे 2025 या वर्षातली BSc ॲग्रीची ऍडमिशन प्रोसेस, त्याच्या महत्त्वाच्या तारखा काय असतील ते आपण ते डिस्कस करणार. म्हणजे ऍडमिशन फॉर्म कधी सुरू झाले किंवा होणार आहे, ठीक आहे, त्यानंतर शेवटची तारीख काय आहे, ठीक आहे, किंवा महत्त्वाच्या तारखा ज्या असतात त्या सगळ्या डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, थँक्यू.